नमस्कार. आज आपण वाळवणीचाच एक प्रकार म्हणजे साबुदाण्याची भातवडी किंवा तुम्ही त्याला पापडी म्हणू शकता, ते आपण कशी करायची ती बघणार आहोत. त्यासाठी मी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे. तर तो रात्रभर भिजत ठेवायचा, चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि एक थोडंसं पाणी वरती ठेवायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचा. आपण खिचडीला भिजवतो तसं साबुदाणा भिजत ठेवायचा, तो मऊसूद भिजला पाहिजे. हे बघा साबुदाणा कसा भिजलेला आहे सगळा. त्यासाठी मी आता एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 1-2 मोठे पातेले पाणी ठेवलेले आहे, मीठ घातले चवीप्रमाणे आणि जो आता आपण भिजत घातलेला साबुदाणा आहे ना, तो त्या पाण्यामध्ये मिक्स करायचा. सगळा साबुदाणा मिक्स करायचा आणि नंतर हलवून घेऊया. आपण हलवत राहायचं थोडा वेळ. ते नंतर ते जसं उकळी येईल, साबुदाणा जसा शिजत जाईल तसं ते पाणी पण आटत जाईल आणि त्याला पाण्याला एक चिकटपणा येतो. साबुदाणा जसा शिजत जाईल तसं त्या पाण्याला एक चिकटपणा येतो आणि पाणी आणि साबुदाणा हा एकजीव होतो. बघा असं हलवत राहायचं सारखं, नाहीतर खाली करपायची शक्यता असते, म्हणून हलवत राहायचं. बघा उकळे आलेले वरती असं त्याला साईसारखं येतं की आपण समजायचं साबुदाणा शिजलेला आहे. तर आम्ही टेरेसवर हे साबुदाण्याच्या पापड्या करणार आहोत. तर त्यासाठी प्लॅस्टिकचा पेपर वापरणार आहोत. तर स्वच्छ धुवून घेतलेला आहे प्लॅस्टिकचा पेपर. तर त्याच्यावर गरमच हे पापडी आपण घालायची. जास्त हलवायची नाही, त्याला पसरवायची नाही जास्त, नुसती चमच्यानी ओतायचं, चमच्यानी घालायचं, जास्त पसरवायची नाही आहे. तर टेरेसवर माझी आई आणि बहीण मदत करत आहेत मला पापडी घालण्यासाठी आता. आणि हे उन्हामध्ये एकदम कडक उन्हामध्ये वाळवायचे. आता ऊन नाही आहे, थोड्या वेळाने ऊन येणार. ह्या पापड्यांना गरमच घालायच्या, कारण थंड झाल्यानंतर ते मिश्रण आपण केलेलं आहे ते खूप घट्ट बनतं, मग व्यवस्थित बनत नाही पापडी. त्यामुळे गरमच घालायच्या. पटापट ही प्रोसेस करायची असते. ते बघा आता हे सगळ्या पापड्या अशा घालून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. 1 किलोला भरपूर पापड्या होतात आणि हे उपासाला तळून तुम्ही खाऊ शकता आणि डब्बल फुलते तेलात टाकल्यानंतर हे. तर आता ही बघा पापडी आपली तयार आहे. याला 2-3 दिवस चांगलं ऊन द्यायचं, म्हणजे वर्षभर टिकते, खराब होत नाही. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे बघा हे बघू शकता तुम्ही. आता पापडी वाळून झालेली आहे. हे बघा आता किती छोटी टाकली होती त्याची कशी डब्बल झालेली आहे.